मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र डाक विभाग यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी मित्रांनो चालून आलेली आहे। महाराष्ट्र डाक विभाग यांच्या माध्यमातून पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांची जाहिरात ही निघालेली आहे। भरपूर पदं आहेत मित्रांनो। जर आपण योग्य दिशेने जर अभ्यास केला आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारची पुस्तकं रेफर केली तर 101% आपण ही पोस्ट काढू शकता। त्यासाठी आपल्याला चांगल्या पुस्तकाची खूप आवश्यकता आहे। तर मित्रांनो, याकरिता नेमकी कोणती पुस्तकं आपण रेफर करावी, वाचावी, कोणत्या पुस्तकातून आपण अभ्यास करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या सर्वांना देणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर या पदभरतीच्या संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत, त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती आणि संदर्भ पुस्तकं। तर अभ्यासक्रम हा कशा प्रकारचा आहे आणि पेपरचा पॅटर्न कसा आहे ते सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण जर आपण अभ्यासक्रम व्यवस्थित पाहिला नाही, समजून घेतला नाही तर मात्र आपलं वाचन सुद्धा व्यवस्थित होणार नाही आणि आपल्याला स्कोर सुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार नाही। त्यामुळे जो सिलेबस दिलेला आहे त्या अनुसरून आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। पेपर फर्स्ट हा कॉम्पिटिटिव्ह आहे आणि हा कंपल्सरी आहे। पेपर सेकंड आणि थर्ड हा क्वालिफाइंग आहे, आपल्या सर्वांना ते माहिती आहे। मित्रांनो, पेपर फर्स्टचा जर आपण विचार केला तर बघू शकता 100 मार्काचा हा पेपर आहे। याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत, एक जनरल अवेअरनेस जीके, बेसिक अरिथमेटिक आणि नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी। तर यामध्ये बेसिक अरिथमेटिकला 40 प्रश्न असणार आहेत, जीके साठी 30 आणि रिझनिंग आणि बुद्धिमत्ता याकरता आपण बघू शकता की 30 प्रश्न असणार आहेत। तर हे पेपर आपल्याला क्रॅक करायचे आहे। पेपर जो सेकंड आहे तो इझी आहे, आपल्याला फक्त वर्ड ट्रान्सफर करायचे आहेत। ऑब्जेक्टिव्ह टाइप हा पेपर असणार आहे, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी। त्यानंतर आपल्याला पत्र कसं लिहायचं आहे त्याबद्दल आहे आणि पॅरेग्राफ याबद्दल इथे काही मार्क्स असणार आहेत पेपर सेकंडमध्ये। तर जाणून घेऊया मित्रांनो बुक लिस्टबद्दल। हा पेपर जर तुम्हाला क्रॅक करायचा असेल तर मी तुम्हाला पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS या स्पेसिफिक 3 पदांकरता 3 स्पेसिफिक बुक आपल्याला सांगणार आहे। पहिलं जे बुक आहे ते आहे चंद्रेश अग्रवाल यांचं महाराष्ट्र गोवा भारतीय डाक विभाग यांची जी लेटेस्ट आवृत्ती आलेली आहे ती आपण रेफर करा मित्रांनो। पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ याकरता अतिशय चांगल्या प्रकारचं हे अग्रवाल यांचं बुक आहे। त्यानंतर विद्याभारती प्रकाशनाचं भारतीय डाक विभाग, पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS लेखी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक अशा आशयाचं स्वामी यांचं हे पुस्तक आहे, ते सुद्धा आपण रेफर करू शकता। हे दोन्ही पुस्तक चांगले आहेत। यानंतर या दोन्हीपेक्षा सर्वात बेस्ट जर कोणतं पुस्तक असेल तर मित्रांनो हे आहे कविता डोपवाल यांचं 3rd एडिशन आहे, मास्टर गाईड ऑल इन वन, हिंदी माध्यम आहे। परंतु हे पुस्तक आपण रेफरन्ससाठी सुद्धा ठेवायचं आहे, हिंदीमध्ये जरी असलं तरी याचं वाचन एकदा मित्रांनो आपण नक्की करा। अतिशय चांगलं हे पुस्तक खास करून पोस्ट विभागाच्या जेवढ्या काही भरती प्रक्रिया निघत असतात त्या सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेवर कविता डोबवाल यांचे अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत आणि खास करून पोस्टमन असेल, मेलगार्ड आणि MTS यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। हे पुस्तक सुद्धा आपण वाचनात आणायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सामान्य ज्ञानचा एक सेक्शन आपल्याला आहे, त्याला 30 प्रश्न त्यावर येणार आहेत, 30 मार्कासाठी आहे। आणि जे सामान्य ज्ञान जर आपण सिलेबस बघितला तर तो भारताच्या लेवलचा आहे, इंडियन लेवलचा आहे। त्यामुळे सामान्य ज्ञान जर आपल्याला कंप्लीट कव्हर करायचं असेल, सामान्य ज्ञानचं आपल्याला डीप नॉलेज घ्यायचं असेल तर ल्युसेंट यांचं बुक आपण वाचलंच पाहिजे। आपल्या देशाची संपूर्ण माहिती ही आपल्याला या पुस्तकातून मिळतं आणि आपलं जे काही जीके आहे ते पूर्णपणे कव्हर होतं। हे हिंदी व्हर्जनमध्ये आहे, हिंदी माध्यमामध्ये आहे आणि इंग्लिश माध्यमामध्ये आहे। आणि मराठीचा जर विचार केला तर मेगा सामान्य ज्ञान म्हणून के भुतेकर यांचं पुस्तक आहे। यामध्ये महाराष्ट्राचा
जी के त्याचबरोबर इंडियाचा जी के पूर्णपणे कव्हर झालेला आहे. तर हे 2 पुस्तकं जबरदस्त आहेत आणि सर्वात टॉपचं पुस्तक जर सामान्य ज्ञानचं कोणतं असेल तर हे ल्युसेंटचं आहे. हे सुद्धा आपण रेफर करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, NCERTचे जे 10वी आणि 12वी पर्यंतचे जे पुस्तकं आहेत त्याचंसुद्धा आपण वाचन करायचं आहे. या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सामान्य ज्ञान कव्हर करता येतं. यानंतर जी केचा आपला प्रश्न मिटलेला आहे. त्यानंतर जो सेक्शन आहे गणित आणि बुद्धिमत्ता, त्याकरिता आपण सतीश वसे यांचं पुस्तक रेफर करू शकता. फास्ट ट्रॅक गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका संचसुद्धा आहेत. त्याचबरोबर यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या एडिशन निघालेल्या आहेत, त्यासुद्धा आपण रेफर करू शकता. किंवा जे नावाजलेलं पुस्तक आहे अनिल अंकलगी यांचं बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर गणित, यावर यांची अनेक पुस्तकं आहेत, प्रश्नपत्रिका संच आहेत. हे पुस्तक आपण रेफर करायचे आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण याची करायची आहे. तुम्ही जेवढी गणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनची प्रॅक्टिस कराल तेवढी आपली कमांड या सेक्शनवर बसते. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जरी इथे पदं वेगवेगळे दाखवले असतील तरी या सर्व पदांकरिता अशाच प्रकारचे प्रश्न हे वेळोवेळी विचारले जातात. तसेच मित्रांनो, आपण मागच्या वर्षी जेवढ्या काही पोस्टमन, मेलगार्ड किंवा MTSच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका रेफर करा. त्या प्रश्नपत्रिका सोडून बघा, म्हणजे परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, पॅटर्न कसा आहे, त्याची काठिण्य पातळी कशी आहे, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, याचं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आणि त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करणं सोयीचं होईल. अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात करा. नक्की आपल्याला ही पोस्ट मिळेल म्हणजे मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, संगणकावर ही परीक्षा आहे, त्यामुळे आपली संगणकावर परीक्षा देण्याची प्रॅक्टिससुद्धा असणं खूप गरजेचे आहे. आणि जो काठिण्य पातळी असणार आहे, जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे, पोस्टमन आणि मेलगार्ड या पदांकरता 12वीच्या बेसिसवर असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि MTS ची प्रश्नपत्रिका ही 10वीच्या बेसिसवर असणार आहे. त्यामुळे जास्त डीपमध्ये सुद्धा आपण अभ्यास न करता जर आपण ओव्हरऑल अभ्यास वरचा जरी केला तरी आपण हा पेपर नक्कीच क्रॅक करू शकता. परंतु ज्ञान हे कधी वाया जात नाही, त्यामुळे आपण सखोल अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर डाटा एंट्री स्किल हा 3rd पेपर आहे क्वालिफाईंग. तेथे मित्रांनो आपण काय करायचं आहे, जास्तीत जास्त आपला स्पीड टायपिंगचा कशा प्रकारे वाढेल आणि आपण अचूक टायपिंग कशा प्रकारे करू यासाठी आपण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. अनेक प्रकारच्या वेबसाईट ह्या गुगलवर आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तिथे टायपिंग करू शकता आणि तिथे टाईमसुद्धा दिलेला असतो, तिथे एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि तिथे जसे आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहात तशाच प्रकारची तिथे टायपिंगची स्किल आपली टेस्ट ही घेतल्या जाते आणि आपला स्कोअरसुद्धा तिथं आपल्याला दिसतो. त्यामुळे या माध्यमातून सुद्धा आपण आपली प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे डाटा एंट्री स्किल वाढवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. क्वालिफाईंग आपण जर बघितलं डाटा एंट्री स्किलचं तर 60%, 65%, 75% कॅटेगरी वाईज तिथे क्वालिफाईंग पात्रता दाखवली आहे. त्यामुळे आपल्याला तिथेसुद्धा चांगल्या प्रकारचा स्कोअर घेणं खूप गरजेचं आहे आणि क्वालिफाय होणं गरजेचं आहे. तर एवढी पुस्तकं आपण रेफर करा, 101% तुम्ही पोस्ट काढाल. याही व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये शंका असेल, प्रश्न असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे आमच्या माध्यमातून केलं जाईल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.